नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. तर आपण आज बघणार आहोत इयत्ता 5वीचं जे ग्रामर आहे त्या संदर्भामध्ये. आपण बघणार आहोत ते प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशनला जो काही पोर्शन आहे त्यातला क्रियापद हा भाग आपण आज बघणार आहोत. बरं, हा जो भाग आहे हा तुम्हाला सगळ्या वर्गामध्ये उपयोगी होणार आहे. क्रियापद हा प्रकार आपल्याला सगळ्यांना प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये, प्रत्येक वर्गाच्या प्रश्नांमध्ये हा भाग येतोच येतो. तर हा तुम्हाला चांगला उपयोग होणार आहे क्रियापदाच्या संदर्भामध्ये. तर क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द, ॲक्शन दाखवणारा शब्द. ॲक्शन म्हणजे काय? त्या वाक्यामध्ये काय ॲक्शन आहे हे दाखवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हणतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो, डुईंग वर्ड. वर्ब म्हणतो किंवा डुईंग वर्ड म्हणतो. जो काम करणार आहे, कार्य करणार आहे हे दाखवणारा जो शब्द आहे ना तो क्रियापद. तर क्रियापदाचा आपण हा मुख्य भाग बघितला. तर ह्याचं आपण उदाहरण बघूया. आपण उदाहरण बघणार आहोत. मुलगा शाळेला जातो. मुलगा शाळेला जातो. आता मुलगा शाळेला म्हटलं तर आपल्याला त्याचा अर्थ कळणार आहे का? नाही कळणार. जेव्हा आपण म्हणतो ना मुलगा शाळेला जातो, जेव्हा जातो म्हणतो त्यावेळेला त्या वाक्याचा आपल्याला अर्थ व्यवस्थित समजतो. म्हणजे काय? अर्थ व्यवस्थित समजावून देणारा जो शब्द असतो त्याला आपण क्रियापद किंवा वर्ब म्हणतो. डुईंग वर्ड, काय काम चाललंय, काय कार्य चाललंय हे दाखवणारा हा शब्द आहे. मुलगा शाळेला जातो. जाण्याची जी क्रिया आहे ना ती आपल्याला इथे समजते. क्रिया समजणारा शब्द म्हणजे क्रियापद. क्रिया समजणारा शब्द, क्रिया दाखवणारा शब्द, क्रिया समजून देणारा शब्द तो म्हणजे क्रियापद, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतो. PERB वर्ब म्हणतो. तो म्हणजे क्रियापद, क्रिया दाखवणारा शब्द. आता क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे काय हे आपल्याला समजलं. त्याची आपण आता उदाहरण बघूया. उदाहरणामध्ये आपल्याला समजेल. मोर थुई थुई नाचतो. मोर थुई थुई एवढ्याने आपल्याला कळणार आहे का? मोर थुई थुई म्हणजे काय? काहीच कळणार नाही. तर नाचतो आपण असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला मोर थुई थुई नाचतो काय क्रिया घडली आहे हे आपल्याला तिथं समजतं. म्हणून त्याला आपण क्रियापद वर्ब असं म्हणतो. क्रियापद. मोर थुई थुई नाचतो. मोर नाचतो आहे ही क्रिया इथे आपल्याला दिसते. आता काय होतं? क्रिया जेव्हा दाखवली जाते त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल होत जातात. ती क्रिया केव्हा घडली आहे, ती क्रिया कुणी घडवलेली आहे याचा जेव्हा संदर्भ येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल होत जातो. आता बघा हा. मोर थुई थुई नाचतो. मोर थुई थुई नाचत आहे. बदल झाला ना. मोर थुई थुई नाचला. बदल झाला ना. नाचला, नाचतो आहे, नाचतो याच्यामध्ये त्या क्रियापदाच्या फॉर्म मध्ये, त्या क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत जातो. तर हा बदल कुणी कुणाच्या संदर्भामध्ये येतो? आता मुलगी नाचते. मुलगी सुंदर नाच करते. नाचते. मुलगा उड्या मारतो. आता मारतो झालं, नाचते झालं. त्या क्रियापदामध्ये बदल होत गेला ना. असे क्रियापदामध्ये काळानुसार म्हणजे ती केव्हा घडली आहे, क्रिया ती केव्हा घडली आहे, आधी घडून गेलेली आहे, आज घडती आहे, ती उद्या घडणार आहे, ती कुणी घडवलेली आहे, या सगळ्या संदर्भानुसार
त्या क्रियापदामध्ये बदल होत जातो. तर हा बदल लक्षात घेऊन आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता बघा, फुलपाखरू बागेत उडत आहे, दिनू शाळेत गेला. मुलगा शाळेत जातो, दिनू शाळेत गेला. चंदा शाळेला गेली. इथे गेली, गेला, जातो असे जे जाणे ह्या क्रियापदाचे जे बदल होतात ना, ते हे सगळे इथे दाखवलेले आहेत. तुमच्या आता लक्षात हे बदल सुद्धा आले असतील. आता पुढे बघूया. पुढील वाक्य आपण बघूया. कुठली वाक्य आहे ती? किती सुंदर आहे हे फुलपाखरू. किती सुंदर आहे हे फुलपाखरू. किती सुंदर आहे हे फुलपाखरू. आता याच्यामध्ये काय झालं? आपण आधी कसं बघितलं? दिनू शाळेला गेला. गेला हे क्रियापद शेवटी आलं ना. हे वर्ब जे आहे ते सगळ्यात शेवटी आलं. सहसा काय होतं? क्रियापद हे शेवटीच येतं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये काय होतं? ते मध्येच येतं. असं इंग्लिशमध्ये होतं. पण आपलं मराठीमध्ये कसं आहे? सहसा, नेहमीच नाही पण सहसा क्रियापद शेवटी येतं. आता इथं कसं झालंय? किती सुंदर आहे हे फुलपाखरू. किती सुंदर हे आधी आलं, आहे मध्येच आलं आणि हे फुलपाखरू शेवटी आलं. आता ही जी क्रिया आहे ही दाखवताना त्याच्यामध्ये जो भाव दाखवायचा आहे, जे फिलिंग दाखवायचं आहे, त्याच्यासाठी हे क्रियापद मध्ये घातलं जातं अनेक वेळेला. त्यावेळेला आपण काय करायचं आहे? तर क्रियापद कोणचं आहे, क्रिया कोणची आहे हे लक्षात घेऊन ते क्रियापद कुठे आहे, क्रिया दाखवणारा शब्द कुठे आलेला आहे. क्रिया दाखवणारा शब्द काय आहे? आहे. किती सुंदर आहे हे फुलपाखरू. आता आहे हे क्रिया दाखवणारं असणे, तिथं आहे ते फुलपाखरू, ते असणे ह्या क्रियापदाचं रूप दिसतं. त्यामुळं तिथे आहे हे आले. त्यामुळं काय करायचं आपण? तर क्रिया कुठे आहे, क्रिया दाखवणारा शब्द कुठे आहे हे बघायचं आणि त्यानुसार ते क्रियापद आपण ओळखायचंय. आता पुढे बघा. एक होता राजा. आपण गोष्ट ऐकतो ना, मेनी टाइम्स वी लिसन द स्टोरीज. त्यावेळेला काय होतं? एक होता राजा, त्याची एक मुलगी होती. आता होती हे क्रियापद शेवटी आलं, पण एक होता राजा ह्या क्रियापदामध्ये एक होता, होता हे जी क्रिया दाखवणारा जो शब्द आहे तो मध्ये आला. त्यामुळं आपण काय करायचं? क्रिया दाखवणारा शब्द आपण तो कुठे आहे हे ओळखायचं आणि त्याला आपण टिक करायचं, किंवा आपल्याला जो प्रश्न सांगितला की तिथे टिक करा, तिथं अंडरलाईन करा, तिथे सर्कल करा, असं जेव्हा सांगितलेलं असतं त्यावेळेला त्यानुसार आपण तिथे खूण करायची आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की बहुतेक वेळेला क्रियापद ही सगळ्यात शेवटी येतात. बहुतेक वेळेला, नेहमीच नाही. तर ही शेवटी आलेली क्रियापद आहेत का मध्येच हे क्रियापद आलेलं आहे हे आपण तिथे ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते ओळखून आपल्याला ते प्रेझेंट करायचं आहे. आता काय होतं? मी मगाशी बोलले त्याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत जातो. त्या काळानुसार, व्यक्तीनुसार आणि त्या परिस्थितीनुसार. तर काय होतं? क्रियापदामध्ये बदल कसे होतात ते बघूया. मी करतो, ती करते, ते करतात. इथं काय आहे क्रियापद? करणे. मी करतो, करतो झाला. इथे कुणी म्हटलंय? हे एका मुलानी किंवा मुलग्यानी म्हटलंय असं म्हणायला पाहिजे इथं आपल्याला. तर मी करतो, ती करते, ती ही मुलगी आहे, ती करते. इथं क्रियापदाचं तोच ते झालं. करतो, करते असा बदल इथे घडला. ते करतात. आता ते खूप माणसं आहेत ती, त्याचं अनेक वचन आलंय ते. ते करतात, ते करतात. इथे
मी करतो, ती करते आणि ते करतात असा करणे ह्या क्रियापदाचा बदल होत गेला. आता पुढे बघू. मी करेन, मी करेन, मी केले, मी करत आहे. आता इथे कसा बदल झाला बघा बरं. करणे हेच क्रियापद आहे. आधी आपण बघितलं मी करतो, ती करते आणि ते करतात हे बघितलं. आता काय करायचं. मी करेन, मी उद्या अभ्यास नक्की करेन. करेन आला ना. करणे हेच क्रियापद, पण त्याच्यामध्ये कसा बदल झाला. करेन हे फ्युचर झालं. उद्या करेन, उद्या करेन म्हणजे इथं फ्युचर आलं. मग बदल कसा झाला. मी करेन, मी केले, काल मी खूप अभ्यास केला, मी खूप काम केले, मी खूप काम केले. करणे क्रियापद, पण बदल कसा झाला. मी करेन आणि मी केले बदल झाला ना याच्यामध्ये. तर क्रियापदामध्ये काळ म्हणजे केव्हा केलं हे काम, ही क्रिया केव्हा केलेली आहे त्याच्यावरती वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल घडत जातो. पुढे बघू. मी करीत आहे, मी आता वाचन करीत आहे, वाचन करीत आहे. मी आता करत आहे ना, आता माझं वाचन चालू आहे ना. तर हे असे बदल घडत जातात. पुढे बघू आपण. आता बदललेली रूपे जी बदलतात ना त्याची काही आपण उदाहरणं बघूया. आणणे, आणणे, मी भाजी आणते, भाजी आणणे. आणणे हे क्रियापद आहे. तर आणणे ही क्रिया आहे, घेऊन येण्याची क्रिया आहे. तर कुठली क्रिया ही आणणे. आता ह्याच्यामध्ये कसे बदल घडतात बघा बरं. मी आणतो, ती आणते, ते आणतात, मी आणले, मी आणेन. आता आणणे हे एकच क्रियापद आहे. तर त्याच्यामध्ये कसे बदल घडले बरं. आणतो, आणते, आणतात, आणले आणि आणेन हे सगळे असे एकाच क्रियापदाचे वेगळी वेगळी रूप घडतात. ती कशी घडतात तर आत्ताच आपण बघितलं ना. काळानुसार, व्यक्तीनुसार. आता मुलगी असेल तर आणते असं म्हणणार, मुलगा असेल तर आणतो असं म्हणेल, आणि अनेक माणसं असतील तर ते आणतात. असे बदल इथे घडत जातात. आता पुढे बघूया. वाचणे, तो वाचतो, मी वाचते, मी वाचते, ते वाचतात. शाळेतली सगळी मुले धडा वाचतात, लेसन वाचतात. ते अभ्यास करतात तेव्हा ते लेसन वाचतात. वाचले, काल मी लेसन वाचले. वाचेन, उद्या जो अभ्यास होईल तो मी वाचेन. आता इथे कसे बदल घडले बरं. वाचणे हे एक क्रियापद, पण त्याच्यामध्ये बदल कसे घडले. वाचतो, वाचते, वाचतात, वाचले आणि वाचेन असे हे बदल घडले. आता अजून त्याची उदाहरणं बघूया. दिसणे, मला मोर दिसतो. दिसणे, दिसणे म्हणजे पाहणे, बघणे. दिसणे याच्यात बदल कसा घडला. मूळ क्रियापद काय आहे. दिसणे, तो दिसतो, ती दिसते, ते दिसतात, ती दिसली, तो ते दिसेल, ते दिसेन. दिसेन म्हणजे फ्युचर आलं. फ्युचर म्हणजे उद्याला घडणारं किंवा फ्युचरमध्ये घडणारं जे असेल त्याला आपण दिसेन असे म्हणतो. अजून काय होईल. दिसली, त्याच्यामध्ये दिसला असं पण होईल. मुलगा दिसला, मुलगी दिसली असे बदल घडत राहतात. आता अजून बघूया. बसणे, बसणेमध्ये काय होईल बघा बरं. तुमच्या लक्षात येते का बघा बरं.
तो बसतो, ती बसते, ते बसतात, ती बसली. इथं ली आलं बरं का, पास्ट टेन्स मध्ये आलं. ती दिसली, काल दिसली मला, परवा दिसली, आजच्या काळाच्या आधी दिसली. पुढे काय येईल? शोधणे. तुम्ही काय करता? एखादं पुस्तक नाही सापडलं तर शोधता की नाही? एखादं पुस्तक किंवा एखादं पेन्सिल शोधता तुम्ही. कुठे सापडत नसेल तर शोधत बसता. तर त्याची रूपं कशी होतील? शोधतो. मुलगा पेन्सिल शोधतो, शोधतो. ती पेन्सिल शोधते. पेन्सिल तीच आहे, पण मुलगी आली की तिथे शोधते असं येतं, आणि मुलगा आला तर तो शोधतो असं आलं. आणि त्या मुलाला मदत सगळेजण करतात पेन्सिल शोधायला, तर ते शोधतात. काय आलं? शोधतात. पेन्सिल मी शोधली, मला ती सापडली. आता सापडली हे सुद्धा सापडणेच एक रूप झालं, आणि दिसली हे पण एक रूप झालं दिसणेच त्याचं. शोधणे, शोधले, शोधेन. माझी पेन्सिल हरवली, आत्ता मला वेळ नाहीये, मी शोधेन, शोधेन. हे काय आलं? फ्युचर. उद्या शोधेन किंवा नंतर शोधेन असं हे आलं. तर आपल्याला काय आलं? अशी सगळी क्रियापदाची रूपं असतात. ती रूपं आपण ती त्या त्या काळानुसार, व्यक्तीनुसार ही सगळी रूपं आपण वापरत असतो. तर ही रूपं तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये काळ म्हणजे टाइम, आणि व्यक्ती म्हणजे पर्सन आणि टाइम, याच्यामध्ये तुम्हाला जो फरक दिसतो त्यानुसार ही क्रियापदं बदलत जातात. हे बदल जे आहेत ते लक्षात घेऊन तुम्हाला ते क्रियापद शोधावं लागतं. आता पुढे बघू आपण. एक नमुना प्रश्न देते तुम्हाला. नमुना प्रश्न म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सापडतं का बघूया. मखमली झुली रंगीत शिंगे, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. आता एका कवितेतलं हे ओळ आहे. कविता जेव्हा असती त्यावेळेला अनेक वेळेला क्रियापद मध्ये येतं, कधी ते कडेला पण येतं, पण क्रिया कोणती आहे, इथं क्रिया काय केली गेलेली आहे हे लक्षात घेतलं तर आपल्याला क्रियापद शोधणं अजिबात अवघड नाही आहे. बघा बरं, इथं कुठलं तुम्हाला सापडतंय का? मखमली झुली रंगीत शिंगे. इथं कुठं क्रियापद नाही आहे, काही क्रिया घडलेली नाही आहे, फक्त इथे वर्णन केलेलं आहे. काय? मखमली झुली रंगीत शिंगे. हे कुठल्या तरी बैलाचं वर्णन दिसतंय. तर काय आहे? मखमली झुली रंगीत शिंगे. आता पुढे बघा हा. कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. आलं का लक्षात काय क्रिया घडली आहे ती? तर ह्या बैलाच्या कपाळाला रेशमी बाशिंगे बांधली आहेत. क्रिया काय घडली आहे? बांधणे ही क्रिया घडलेली आहे. तुमच्या आता लक्षात आलंच असेल की क्रियापद काही वेळेला मध्ये येतं, बहुतेक वेळेला काव्यामध्ये क्रियापद मध्ये येऊ शकतं. तर तिथे ते मीटर जोडायसाठी किंवा ते मीटर बरोबर छान व्हायसाठी क्रियापद कधी कधी ते मध्ये घातलं जातं. अशा वेळेला तुम्ही लक्षात घ्या, ते क्रियापद क्रिया काय घडली आहे हे लक्षात घेऊन आपल्याला तिथे ते शोधायचं आहे. आता पुढे अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगते. मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने. इथं कुठं काय क्रिया आहे का? काय क्रिया दिसतीये का इथं? नाही दिसत. मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने. काय आलो? पडणे, पडणे.
वेगानं उंच उड्या मारत धबधबा खाली पडतो ना. तर मग इथे आपल्याला काय घालता येईल, तर मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने पडतो. वेगाने खाली पडतो. पडतो ही क्रिया झाली ना. नुसतं आपण जर म्हटलं मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने, काय कळलं? काही कळलं नाही. तर तिथं पडणं ही जेव्हा क्रिया आपल्याला सांगायची असते, त्यावेळेला ती सांगून झाल्यानंतर त्या वाक्याचा आपल्याला अर्थ समजतो. याच्यामध्ये बघा, हां, मी काही शब्द तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद कुठलं सापडतंय काय बघा. हां, गेलो, जातो, जाईन, जाणे. आता ह्याच्यामध्ये क्रियापद कुठलं दिसतंय, कुठलं नाही आहे सांगा बरं. गेलो, जातो, जाईन, जाणे. तर काय आहे, जाणे हे नाम आहे. माझं जाणं झालं नाही बरं का गावाला. माझे जाणे गावाला जाणे झाले नाही. इथं जाणे हे क्रियापद नाही आहे. गावाला जाणे हे जाणे झाले नाही. इथं जेव्हा आपल्याला येतो त्यावेळेला आपल्याला ती क्रिया समजते. माझे गावाला जाणे. काय कळलं? नाही कळलं. तर इथे काय आपण म्हणतो, माझे गावाला जाणे झाले नाही किंवा झाले जेव्हा म्हणतो त्यावेळेला ती क्रिया तिथे आपल्याला काय घडली आहे हे समजतं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. मला माझ्या चॅनलला प्रिस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. माझा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असला तर जरूर सांगा. धन्यवाद.